या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। आज आमचा धाकटा बंधू असदभाई नाही आहे, त्याची आठवण येत। डॉक्टर असद मुंशी तोही सोशल वर्क साठी भरपूर वाहून घेतलेला एक आमचा युवा नेता होता। मला माझ्या थोरल्या भावाची आज आठवण येते, हाजी युसुफभाई बागवान। सध्या रमजानचा महिना सुरू असून या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा अर्थात उपवास करतात। त्यामुळे बहुतांश मुस्लिम समाजामध्ये रोजा असणाऱ्या बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असते। अशातच हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकता आणि एकात्मता वाढावी या उद्देशाने कर्णिक नगर भागातील हिंदू मुस्लिम बांधवांसाठी खास इफ्तार पार्टीचे आयोजन आरिफ फुकरान मस्जिद व मदरसाच्या वतीने करण्यात आले होते। सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बिराजदार काका तांबडे, शिले अण्णा, नितीनभाई, प्रभाकर दादा, क्यातम वकील, खरटकर काका, चौगुले भंडारी, आरडी शेख, लियाकत ERT, कैसर आडम, नाबिल बागवान, एजाज बागवान, नबिलाल एवन, अहमद मुंशी, अल्ताफ शेख, ठाकूर, अझहर शेख यांची उपस्थिती होती। दरम्यान यावेळी कर्णिक नगरातील मुस्लिम बांधवांसह प्रतिष्ठित हिंदू बांधवांची या इफ्तार पार्टीमध्ये सहभाग नोंदवला होता। मुस्लिम बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। इतकेच नव्हे तर हिंदू बांधवांनी शुभेच्छा देत म्हटले की हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकता आणि एकात्मता वाढावी, राजकारणी लोकांच्या नादी लागू नये, हिंदू मुस्लिम बांधवांनी भाईचारा कायम ठेवावा। तसेच कर्णिक नगर परिसरातील अतिशय प्रेमळ स्वभावाचे डॉक्टर असद मुंशी यांचे देखील काही दिवसांपूर्वी निधन झाले, त्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला। त्याचसोबत हाजी युसुफ बागवान यांचे देखील प्रेमाच्या भावना हिंदू मुस्लिम बांधवांमधून व्यक्त करण्यात आला। मी पद्मशाली शिक्षण संस्थेचा अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास अंबाजी क्यातम। या पद्मनगर भागातील आम्ही रहिवासी आहोत। आमच्या या भागामध्ये प्रतिवर्षी या ठिकाणी अंजुमन अनवरुल इस्लाम अरबी मदरसा या मस्जिदीजवळ आम्ही सर्व धार्मिक कार्यक्रम गुण्या गोविंदाने करतो। या ठिकाणी कुठल्याही जातीचा धर्माचा कुठलाही भेदभाव नाही। या ठिकाणी प्रत्येक धर्माचा प्रत्येक सण आम्ही सगळे मिळून गुण्या गोविंदाने करतो आणि आम्ही सगळे सख्य भावापेक्षा जास्त प्रेमाने या ठिकाणी राहत असतो। आज मला माझ्या थोरल्या भावाची आज आठवण येते, हाजी युसुफभाई बागवान। जी व्यक्ती आम्हाला एका धाकट्या भावाला सांभाळल्यासारखं आम्हाला आमच्या लहानपणापासून त्यांनी सांभाळलेलं आहे। आज त्यांची आठवण इथल्या प्रत्येक माणसाला होतो, कारण तो प्रत्येक माणसांच्या संकटात पहिल्यांदा जाणार आणि कुठल्या सुखात नाही गेलं तरी हरकत नाही, परंतु संकटात मात्र धावून जाणार। 24 तास आमच्या काळजीसाठी ते वाहून घ्यायचे, पण परमेश्वरांनी त्यांना वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या ठिकाणी नेलेलं आहे। आज त्यांची आठवण आम्हाला सगळ्यांना आहे। अशाच पद्धतीनं आमचा दादा, आमचा बबलूभाई, लियाकतभाई, ह्या दोघांनी सुद्धा ती वारसा चालू ठेवलेला आहे आणि या ठिकाणी ग्रीन स्टार फाउंडेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी इफ्तारचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपल्या या ठिकाणी असणारे सर्व आव्हानवृद्धांच्या उपवासाचा जो काही कार्यक्रम असतो, उपवास सोडण्याचा कार्यक्रम मगरिबच्या नमाजानंतर त्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे। इथे प्रत्येक सणाच्या वेळी, ईदच्या वेळी आम्ही सगळे एकत्र येतो आणि ही जी काही संदेश आहे संपूर्ण जगभर या कर्णिक नगरमधल्या आमच्या भागातला जो काही संदेश आहे जगभर गेला पाहिजे, कारण प्रत्येक माणूस हा रक्ताचा, मांसाचा, हाडांचाच असतो। त्याला कुठलाही जात धर्म काही नसतो। प्रत्येकाला देव पाहायचा असेल तर आकाशाकडे करतो। कुठलाही माणूस कुठल्याही धर्मात देव जमिनीत नसतो। मग एवढे सगळे आपण देव, ज्याला आकाशाकडे आपण नमस्कार करतो, त्या ठिकाणी आपल्याला भेदभाव कशाला? आणि आता जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकारण फोफावण्याचं काम चालू आहे। अशा लोकांपासून आपण सावध राहा। आपण सर्व गुण्या गोविंदाने राहा। आपण सगळे सख्या भावापेक्षा जास्त राहा। कोणाला कसला, हे बघा, अजून एक मी महत्वाचं सांगतो, माझं 2 वर्षापूर्वी एक मोठा ऍक्सिडेंट झालेला। मला ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिला मला ज्यांनी उचलला तो माझा बंधू अमजदभाई मुंशी, अहमदभाई मुंशी, त्यांनी मला त्या ठिकाणी उचललं, तात्काळ मला रिक्षात टाकला आणि तात्काळ मला रुग्णालयामध्ये ऍडमिट केला। आज त्यांनी जर समजा हे तात्काळ केलं नसतं तर आम्ही इथं जिवंत नसतो। आज आमचा धाकटा बंधू असदभाई नाही आहे, त्याची आठवण येत। डॉक्टर असद मुंशी तोही सोशल वर्क साठी भरपूर वाहून घेतलेला एक आमचा युवा नेता होता। त्याची आठवण आम्हाला 100% या ठिकाणी येत आहे। अशा सर्व एकदम म्हणजे चांगल्या संस्कारांनी वाढलेली ही पिढी आहे। या पिढीला परमेश्वर असाच आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावं आणि सगळ्यांच्या घरामध्ये सुखशांती भरभराट द्यावं, हेच मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो।
कर कर्णिक नगर सोसाइटी की जानिब से रोज़ा इफ्तार पार्टी और खाने का इंतजाम किया गया था। ये सभी कमेटी की जानिब से यहाँ पर हमारे बिरादर साहब है, साथ ही अंबल साहब शिवले साहब यहाँ पर मौजूद है। जैसे कि आज देश में, पूरे भारत देश में माहौल अलग तरीके से चल रहा है, उसी को मद्देनजर रखते हुए हमारे बिरादर साहब ने एक अच्छा पैगाम आज यहाँ पर हिंदू मुस्लिम भाईचारा का करते हुए वो खुद रोज़ा इफ्तार पार्टी में शरीक रह के एक उन्होंने मुस्लिम बांधवों को एक शुभेच्छा दिया। मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आने वाले वक्त में हिंदू मुस्लिम भाई सब हम मिलकर इंशाअल्लाह खांदे से खंदा लगाकर हर सुख दुख बांटते रहेंगे, ऐसा मैं मेरी तरफ से आह्वान करता हूँ। मी मल्लीनाथ महादेव बिराजदार, नायब तहसीलदार, रिटायर नायब तहसीलदार, मी राहणार इथंच आहे। तर इकडं आपल्याला रोड करून द्यायचा आहे आणि शिवाय बोर्ड लावायचा आहे, आपले मेंबर आहे तिकडं। आज तुम्ही इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झालात, काय कसं वाटलं तुम्हाला? काय नाही, एकदम छान, एकदम छान। काय संदेश काय द्याल समाजामध्ये? संदेश म्हणजे आपण सर्व एकत्र आहे, सर्व भाईचारा, प्रेम, काही अडचण नाही। हिंदू मुस्लिम एकत्रित आहे, काही अडचण नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।